चल बघ. हां येऊ मी हो बाय. बाय बाय येऊ मी हो हॅलो. कुठे? कुठे काय तुम्ही सोडा बघून जाऊ द्या. अरे सोडा म्हणजे काय, मला गप्पा मारायच्या तुझ्याशी. गप्पा मारण्यासाठी वेळ नाही आपल्याकडे, काम आहेत मला. जाऊ. आणि कसली काम आहे तेवढी इम्पॉर्टंट आज? असं काय करताय? वटपौर्णिमा आहे उद्या. हो बाय द वे, काय करतात वटपौर्णिमेमध्ये? काय करतात म्हणजे उपवास करतात, वडाची पूजा करतात, वडाला 7 प्रदक्षिणा मारून ही प्रार्थना करतात की 7 जन्म मला हाच नवरा मिळावा. ग्रेट या. बाय द वे, 7 जन्म हीच बायको हवी असेल तर काय प्रोसेस आहे? काय प्रोसेस आहे? काही प्रोसेस नाही, असं काही नसतं. अरे हा, असं कसं? म्हणजे तुला 7 जन्म हाच नवरा हवाय म्हणून तू पूजा करणार आणि वट प्रदक्षिणा वगैरे ते जे सगळं करणार, आणि मला तूच बायको हवी असशील पुढचे 7 जन्म आणि माझ्यासाठी काहीच नाही प्रोसेस. याला काय अर्थ आहे? आपण असं काही नसतं तर मी काय सांगू बरं तुम्हाला? अरे पण ठीक आहे, हरकत नाही. काही ऑप्शन नसला मग काय झालं? मला 7 जन्म तूच बायको म्हणणार नाहीस आणि ती मी मिळवणारच. कशी माहिती? कशी? अशी. जरा जरा हे मन खोळावती, पुन्हा पुन्हा तुझ्याकडेच कार धावती. तू सांगना, तूच सांगना रे. जरा जरा हे मन खोळावती. आजही आसवे वाहू दे, तुझ्या सोबती सोबती राहू दे. धडधड हृदयाची हे सांगते, जरा जरा हे मन खोळावते. तू चांद राती ते जाळताना, हे प्राण माझे ओवाळताना. आता मला खात्री आहे, पुढचे 7 जन्म तूच मला बायको म्हणून मिळशील. आज पुन्हा एकदा आपल्या घरात आल्यावर किती बरं वाटतंय नाही? मला तर वाटलं होतं सगळं काही संपलं, पण काही म्हणा, आपल्या घरात येऊन जे सुख मिळतं ना, ते जगात कुठेच राहून मिळत नाही. खरंय, या घरात आल्यावरती असं वाटतं की या घरानं आईच्या मायेनं आपल्याला कुशीत घेतलंय. कसं असतं नाही, आपण आयुष्यभर कष्ट करतो, घर उभं करतो, मग घरी आपल्याला माया लावतं. इतके दिवस या घरासाठी जीव तुटत होता, आता पुढे जीवाला बरं वाटतंय. पण पण काय? भीती वाटते. भीती? कसली भीती? भीती म्हणजे
इतके दिवस तुम्ही आणि राणी खेळीमेळीनं राहत होतात, आनंदात राहत होतात, एकमेकांशी जुळवून घेतलं होतं. पण या घरात आल्यावरती तुमचं मन बदलणार तर नाही ना, अशी भीती वाटते. नाही, माझं मन बदलणार नाही. अहो, मला माझी चूक कळली आहे. राणीबद्दल माझा गैरसमज झाला होता. राणी जशी मला वाटते तशी नाही आहे.